इथं मी माझ्या सख्या भावाचा फायदा घेतोय। कोण घेत नाही? बिझनेस मध्ये सगळे घेतात। माझा ईश्वर माझ्याशी असं कधीच वागू शकणार नाही। तो किती मोठा बिझनेसमॅन असला तरी आपल्या भावाशी, सख्या भावाशी असं वागूच शकणार नाही। माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्या कलेचा वापर केला। तो असा नव्हता ईश्वर। बाबा काय होतंय? बाबा अरे दादा काय होतंय बाबा? अरे आणि बाबा असं का तोंड केलंयस? हे असं व्हायला नको होतं। मला दादाची काळजी वाटते। हो ना? दादाचा पुळका वाटतो तर रात्रभर हनुमानासारखा त्यांच्या पायाशी बस जा। काय बोलतेस तू? ती घाणेरडा स्वभाव झालाय तुझा। अशा परिस्थितीमध्ये एका माणसाला दुसऱ्या माणसाची काळजी वाटते। तुला साधी कीव वाटत नाही। निर्दय आहेस तू। ईश्वरराव, मला तत्वज्ञान द्यायची काही गरज नाहीये। दादांना तुम्ही काय काय बोललात हे रेकॉर्ड करून ठेवायला हवं होतं। काय गरज होती तुम्हाला हे सगळं बोलायची? आणि मला बोलण्यापूर्वी जरा स्वतःकडे बघा। आणि हा सगळा इमोशनल ड्रामा आता थांबव। आणि तुम्ही असे रडताय काय कोणीतरी मेल्यासारखे? शिल्पा, ओरडू नका, त्रास होईल तुमच्या दादांना। आणि जास्त सहानुभूती दाखवायची गरज नाहीये, नाहीतर दुसऱ्यांना आपणच फॉल्टी आहोत असं वाटायचं। प्लीज आता हे सगळं थांबव। मला हे कळत नाहीये की ही परिस्थिती मी आता हाताळू कशी? ते मला माहित नाही। तुला काय हवं ते कर, पण हे बघ, मला त्यांचं काही खरं वाटत नाहीये। हॉस्पिटलचा खर्चही आपल्यालाच करावा लागेल। तू त्यांना आउट हाऊस मध्ये हलव। अगं खरं तर आता अशा परिस्थितीमध्ये आपण दादाची देखभाल करायला हवी। आय एम सिक ऑफ इट। कधी संपणार ही शोकसभा? बास झालं ना आता। डॅड, तुम्ही त्यांना त्यांचं वेगळं घर दिलंय ना, मग आता त्यांना जायला सांगा ना।
लाड करायचे आपण त्यांचे? आपल्याला काही कामं नाही आहेत दुसरी? घराचं नुसतं हॉस्पिटल करून टाकलंय. बघ, तुझ्या मुलीला कळतं पण तुला अजून कळत नाहीये. आता तू सांगतोयस का मी सांगू? अमेय, इकडे. काय झालंय काय? हे बघ, होऊ नये ते झालंय. आता तुझ्यावर जबाबदारी आहे. म्हणजे आम्ही सगळेजण आहोत तुझ्या सोबतीला, आणि तू काळजी नको करू. तू बोल ना आधी, काय झालंय? हे बघ, नेमकं काय झालंय हे सांगायला मी असमर्थ आहे. म्हणजे दादा मला भेटायला आला तेव्हा तो व्यवस्थित होता. बर. अचानक काय झालं मला कळलं नाही. तो कोसळून खाली पडला. अचानक? अचानक. पण अचानक कसं काय होईल असं? थांब, मी डॉक्टरांनाच विचारतो ना. दॅट्स बेटर. डॉक्टर, काय झालंय बाबांना? त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. तसं काळजी करण्याचं काही कारण नाहीये, पण खबरदारी मात्र घ्यावी लागेल. घ्या भोगा आता. तू चल ग. ही काही औषधं दिली आहेत मी लिहून, ती मात्र त्यांना वेळेवर देत चाल. बर. मिस्टर ईश्वर, डॉक्टर, एक्झॅक्टली काय परिस्थिती आहे? माइल्ड अटॅक आहे. औषधं लिहून दिलेली आहेतच मी, पण त्यांना हॉस्पिटलला पाठवलं तर बरं होईल. मी काहीतरी व्यवस्था करतो. येतो मी. काय झालंय हे सगळं? कालपर्यंत सगळं नीट चाललं होतं. कुणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक. आई तू प्लीज रडू नकोस ग. आता काय करायचं आपण? आपला आधारच मोडून पडलाय ग. आई अगं असं बोलून कसं चालेल? आता आपल्याला खचून नाही चालणार. खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. कोणी मदत करायला येणार नाही आपल्याला इथे. आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून अशी अपेक्षा करणं तर त्याहून व्यर्थ आहे. नाही रे बाळा. हे आई, तू त्रास करून घेऊ नकोस. अगं आई, मी कॉलेज बुडून बाबांजवळ बसेन. मी त्यांची काळजी घेईन ना. नाही अमेय, तुझं शिक्षण जास्त महत्वाचं आहे. कॉलेज नको बुडू. आणि हे बघ, तू रोज कॉलेजला गेलास ना तरच बाबांना बरं वाटेल की नाही. अगं ताई, पण आता बाबांकडे लक्ष दिलं पाहिजे ना. लवकर बरे व्हायला हवेत ना. मग तू तुझं शिक्षण पूर्ण कर. ताई, अगं पण आता बाबांच्या अल्बमचं काय होणार?
त्या अल्बमच्या स्वप्नांनीच तर घात केलाय यांचा. आपल्या समोर जे वाढून ठेवलेलं असतं ना तेवढंच आयुष्य जगावं आपण. उगाच मोठी स्वप्न पाहू नयेत, घात करतात ती. आई, स्वप्न घातकी नसतात ग. स्वप्न न पाहणारे स्वप्न पाहणाऱ्यांचा घात करतात, त्यांना फसवतात. त्यांना स्वप्न दाखवून त्यांच्या जिद्दीवर त्यांच्या मेहनतीवर स्वतःची स्वप्न बघतात. त्रास तर त्या स्वप्न पाहणाऱ्या माणसांनाच भोगावा लागतो ना. त्रास देणारी माणसं जगत राहतात. किती वाईट रीत आहे ना ही जगाची. म्हणजे शिक्षा कोणासाठी असते आणि ती भोगायला कोणाला लागते. वहिनी, जे होऊ नये ते झालंय, पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही सगळे आहोत. मला खात्री आहे दादा लवकर भरावी. तुम्ही काळजी करू नका वहिनी. काही मदत लागली तर सांगा. काका, सावर स्वतःला. वहिनी, डॉक्टरांनी मला सांगितलं, त्यांचं म्हणणं असं आहे की दादाचे उपचार जर त्याच्या राहत्या घरी झाले तर प्रकृतीत अतिशय जलद सुधारणा होईल. मला असं वाटतं की आपण दादाला लवकरात लवकर आउट हाऊस मध्ये हलवायला पाहिजे. आई, मला पण असंच वाटतंय. काका म्हणतो ते एकदम बरोबर आहे. आपण बाबांना लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन जाऊया. म्हणजे तुम्ही इथं कितीही दिवस राहिलात तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त अशा यावेळी मला असं वाटतं की आपण डॉक्टरांचा सल्ला ऐकला पाहिजे. भाऊजी, यांची तब्येत खूप नाजूक आहे हो. आम्ही थोडे दिवस इथे राहतो, मग नंतर निघून जाऊ. हवं तर मी पाया पडते तुमच्या. आई, हा मग कोणासमोर झुकतेस तू? अगं, ज्यांची झोळीच फाटकी आहे त्यांच्यासमोर हात पसरण्यात काय उपयोग? काका, मी तुला खात्री देते, उद्या उजाडायच्या आत आम्ही बाबांना आउट हाऊस मध्ये नेलेलं असेल. अगं ताई, पण नाही, आपण गणूला मदतीला घेऊ आणि काहीतरी करू. आपण नेऊ बाबांना. अगं गणू, भाऊजी, भाऊजी, काय झालं हो भाऊजींना? किती चांगले होते. देवा, तू नेहमी सज्जन माणसांबरोबरच असं का बघतोस? खूप चांगले होते, इतरांना खूप मदत करायचे. मी तुला कधीच माफ करणार नाही. तू खूप वाईट वागल्यास यांच्याशी. आता काय होणार वहिनींचं आणि मुलांचं? सारिका बेटा, काकांना नमस्कार कर. अशी सज्जन माणसं खूप कमी आहेत ग या जगात. काका रे सावर, हे अचानक काय झालं तुला? काय झालं म्हणजे? दुःख व्यक्त करत होते. हे असं व्यक्त करायची ही अशी पद्धत? आणि अचानक तुला एवढं दुःख कसं झालं? अरे असं काय करतोस? तुझा भाऊ होता ना तो? होता म्हणजे मेला नाही येतो. काय ताई साहेब बोला. अरे बाबांना घेऊन जायचंय आउट हाऊस मध्ये. काय मोकळं वाटतंय. मगाशी तू किती मेलो ड्रामा करत होतीस. नाहीतर काय,
किती नाटकीपणा करत होतीस, केवढ्याने ओरडत होतीस, मला तर कळेच ना अचानक हिच्यात एवढा चेंज कसा आला. मम्मा, एकतर प्रेम तरी करावं नाहीतर हेट तरी करावं, हे असं ना मधल्यामध्ये तरंगत नाही राहायचं. अगं हे सगळं करण्याची गरज असते. आता त्या फॅमिलीचा भार आपल्याला उचलायचाच आहे, तर म्हणून म्हटलं चला एखाद्याला तरी पोचवता आलं तर मग. शिल्पा, पोचवलंय का? तू ना माझं पूर्ण ऐकूनच घेत नाहीस. माझा पुढचा प्लॅन असा आहे. प्लॅन म्हणजे बघ, त्या फॅमिलीला जिथून उचलून आणले तिथे परत पाठवायचं. नाहीतरी आता त्यांचा काही उपयोग नाही. ज्या कामासाठी त्यांना आणलं होतं तो तुझा दादा यज्ञेश्वर ठाकूर आता अंथरुणाला खिळलेत. संगीत सोड, सहा सुद्धा म्हणता येईल की नाही याची खात्री देता येत नाही. आणि त्याची ती ड्युटी गौरी, जिच्या टॅलेंटचा तू उपयोग करून घेणार होतास, ती आपल्या बरोबर काम करायला तयार नाही. बाकीच्यांचं काही करा, ती मुलगी मला आपल्या ऑफिसमध्ये दिसली नाही पाहिजे. ओके. आणि आता राहिली सविता, ती आपल्या कामाला काय मदत करणार? नवऱ्याची सेवा करण्यात तिचा दिवस जातो. हा, अमेय उपयोगात येऊ शकतो, पण अशी मुलं काय हजारो मिळतात रे. काय, कशी वाटली माझी आयडिया? पाहूया. कम ऑन डॅड, ते नव्हते तरी आपल्याला काही फरक पडला का? मग आता ते गेले तरी काय फरक पडतोय? काय रे, कशी आता तब्येत? अजून शुद्धीवर नाही आलेत, पण बरे आहेत. बरोबर, तू जा तुझ्या कामाला. हो. चला आपणही जाऊ. उद्या ऑफिस आहे ना तुला? आधीच यांच्या तमाशामुळे खूप उशीर झालाय. चल. बाबा, कसं वाटतंय आता? बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. बाबा, हे जग खूप मोठं आहे. इथे 2-4 माणसं वाईट वागली म्हणून जग वाईट होत नाही ना. आपल्याला चांगली माणसं भेटतील, ती आपल्याला नक्की मदत करतील. हा अमेय बघा ना, कसा वेड्यासारखा बोलतोय. म्हणे सगळं सोडून मी बाबांबरोबर बसतो. बाबा, नाही बाबा, मला नाही जायचं कॉलेजमध्ये वगैरे. मी इकडे थांबेन, मी तुमच्याबरोबर थांबेन. तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे. हो बाबा, मी आईला नाही त्रास देणार, मी ताईला पण उलट नाही बोलणार. तुम्ही सांगाल ते सगळं करेन बाबा, पण तुम्ही बरे व्हा लवकर बाबा. अरे बाबा बरेच आहेत, आणि आपण सगळं सोडून घरी बसलो तर बाबांना अजून त्रास होईल ना. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सगळं अगदी व्यवस्थित सांभाळू. बाबा, आम्ही कामं नीट वाटून घेऊ, नीट सगळं पार पाडू. हो बाबा. तुम्हाला ओरडायची बोलायची काही गरजच नाही पडणार. आई तू नको रडू आता. हे आई आम्ही आहोत ना ग, तू नको रडू. मला बघवत नाही त्यांच्याकडे. आई अगं, तूच रडलीस तर आम्ही कोणाकडे पाहायचं मग? सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर आहे बाबांचा. तू खंबीरपणे उभं राहायला हवंस आई. त्यांच्या औषध पाण्यापेक्षा जास्त जबाबदारी आहे आपली त्यांच्यासमोर हसतमुख राहण्याची. मला नाही जमणार ते. आई अगं, असं बोलून कसं चालेल? आई तूच आधार आहेस ग आमच्या सगळ्यांचा. तूच खचलीस तर बाबांनी तरी कोणाकडे पाहायचं मग?
तू बघ, तू खंबीरपणे उभी राहिलीस ना, त्यांच्यात कशी झटपट सुधारणा होते. तुमच्या दोघांसाठी मी प्रयत्न करीन. चला, संध्याकाळपासून पोटात काही नाहीये तुमच्या. जेवून घ्या, चला आते. नको आई, मला नाही जेवायचं. अमेय, थोडं खाऊन घे, नाही तर त्रास होईल तुला. बाबांनाही बरं वाटणार नाही मग. चल, खायला चल. आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर, काही काळजी करू नका. आता भुजबळ सेट, टू टेल यू द ट्रूथ, तुमच्यापासून काय लपवायचं? गौरीला कामावरनं काढलं. खरं सांग, तुझा ईश्वर काका बाबांशी असं वागेल का? नाही ऍक्च्युली काकू, म्हणजे मला पण वाटत नाही असं. पण ताई आणि आई यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे ना कळत नाही. मग तू एक काम कर, तू इथेच ये ना कायमचं राहायला.